This is our seventh study in the Holy Spirit. We have looked at a number of aspects of the Holy Spirit, and today we want to look at the ministry of the Holy Spirit, particularly on the day of Pentecost. आणि हा सातवा धडा आहे पवित्र आत्मे संदर्भामध्ये. आणि आपण पवित्र आत्म्याच्या पुष्कळ सेवा ज्या पाहिल्या त्यातील अंतिम धडा आज म्हणजे पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याची सेवा याविषयी आपण पाहणार आहोत. Our studies have included a summary of the ministry of the Holy Spirit given by the Lord Jesus Christ. We looked at the baptism of the Holy Spirit and the ministry of the Holy Spirit described in the book of Ephesians. आणि पवित्र आत्म्याची जी सेवा जी आहे त्याविषयी त्याचा सारांश आपण पाहिला. आणि विशेषतः जी पवित्र आत्म्याची सेवा पुस्तक इफेसच्या पुस्तकातून किंवा पत्रातून आपण पाहिली त्याविषयी आपण मागील काही आठवड्यांमध्ये म्हणून केल्या. The most practical aspect of these 7 studies have been the one on the filling of the Holy Spirit. आणि ज्या काही व्यावहारिक अशा बाबी आहेत त्या संदर्भामध्ये आणि विशेषतः पवित्र आत्म्याने भरले जाणे या संदर्भामध्ये आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. I hope that during the past week you have reviewed our study and applied the lessons that we learned regarding the filling of the Holy Spirit in your life. आणि मागच्या आठवड्यामध्ये जे आपण शिकलो त्याविषयी त्यावरती आपण मनन केलं आहे आणि त्यातील जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचं लागूकरण आपण आपल्या जीवनामध्ये केलं आहे अशी आम्हाला खात्री आहे. The basis of our study, of course, has been that we have forgotten the ministry of the Holy Spirit in our lives. आणि जो महत्त्वाचा मुद्दा आपण शिकलो त्याचा आधार हा होता की आपण पवित्र आत्म्याची सेवा जी आपल्या जीवनामध्ये आहे ती आपण विसरत चाललो आहोत. We often speak of the Father because our prayers are directed toward the Father. आपण बऱ्याचदा पित्याविषयी बोलतो कारण की आपल्या प्रार्थना ज्या आहेत त्या आपण पित्याला उद्देशून करीतो. And of course, as it should be, the Lord Jesus Christ is the center of our attention, both in our worship at the Lord's Supper and in our study of the Word of God. आणि प्रभू येशू जो आहे तो आपल्या सगळ्या म्हणजे आपण ज्या काही त्याची आराधना करतो आपल्या आराधनेमध्ये प्रभू भोजनाच्या विषयी आणि आपण ज्या ज्या वेळेस देवाच्या वचनाचा अभ्यास करतो त्यास प्रभू येशू हा आपला विषय असतो. If we have been honest with ourselves, we have to confess that many times we have forgotten to consider the ministry of the Holy Spirit in our lives day by day. आणि दिवसेंदिवस पवित्र आत्म्याची जी आपल्या जीवनातील जी सेवा जी आहे त्याकडे आपलं दुर्लक्ष होत आहे. ही बाब आपल्या सगळ्यांना कबूल करणं गरजेचं आहे. But one of the aspects of the Holy Spirit has to do with the spiritual gifts, particularly the gifts of tongues and healing and miracles recorded for us in the Word of God. आणि देवाच्या वचनामध्ये ज्या काही पवित्र आत्म्याच्या सेवा ज्या आहेत भाषा किंवा भाषा बोलणे किंवा चमत्कार करणे आणि अशा बाबतीमध्ये आपण देवाच्या वचनात जे संदर्भ आहेत त्यातून आपण शिकणार आहोत. And so we want to look today at the Pentecostal experience that is recorded for us in Acts chapter 2. आणि प्रेषितांच्या दुसऱ्या अध्यायामध्ये पेंटिकॉस्टच्या दिवसाचा जो अनुभव जो होता त्याविषयी आपण शिकणार आहोत. Our brother reminded us that we could have spent this time listening to questions that people have regarding the Holy Spirit and trying to allow me to give an answer to those questions. आणि बंधूंनी सांगितलं की जी काही प्रश्न जी आपल्या समोर आली आहेत त्या प्रश्नांवरती आपण विचार करत काही वेळ घालवला पाहिजे आणि त्याची उत्तर आपण शोधली पाहिजेत. So I don't know why people didn't give questions. Maybe I answered all the questions. आणि लोकांनी प्रश्न का पाठवले नाहीत हे मला समजत नाही. कदाचित असं होऊ शकतं की मी सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. If we had done this at a conference, I'm sure there would be many questions on the ministry of the Holy Spirit in the lives of believers. आणि समजा आपण कॉन्फरन्स केली असती तर मला खात्री आहे की विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये जी पवित्र आत्म्याची सेवा जी आहे त्या संदर्भामध्ये पुष्कळ प्रश्न आले असतील.
But the question was asked, what is the ministry of the Holy Spirit in the millennium and in the what the Bible calls the day of God or eternity? आणि प्रभू येशूची देवाच्या वचनातून हा एक प्रश्न आहे की जी 1000 वर्षाची ची जी सेवा होणार आहे त्यामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य काय असेल आणि ज्यास प्रभूचा दिवस असेल त्यास पवित्र आत्म्याचा या संदर्भामध्ये काय वाटा असेल याविषयी आपण माहिती करून घेतली पाहिजे. Our introduction in a few minutes will deal with the 5 or 6 times that the baptism of the Holy Spirit is spoken so that we can understand its future fulfillment. आणि आपण आपल्या अभ्यासामध्ये 5 ते 6 वेळेस पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा याविषयी आपण वाचणार आहोत की वाचलाय आणि आपण त्याची पूर्णता जी आहे ती आपण त्याविषयी पाहणार आहोत. When John the Baptist promised that the Holy Spirit would come with fire upon those people, we must realize that that was a precursor or an initial manifestation before the millennial kingdom. आणि ज्यावेळेस बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो की पवित्र आत्मा येईन आणि त्याच्याद्वारे बाप्तिस्मा होईल, तर त्याविषयी योहान जो आहे जे 1000 वर्षांच्या काळामध्ये जे होणार आहे त्याच्या आधी तो त्याची जणू काही एक झळक दाखवत आहे. But we believe that the Holy Spirit will function much like he has in the Old Testament because the millennial kingdom is part of the ministry of God to the nation of Israel and to the nations of the world in the millennium. आणि पवित्र आत्म्याने जुन्या काळामध्ये ज्या प्रकारे सेवा केली त्याच प्रकारची सेवा त्या 1000 वर्षाच्या राज्यामध्ये असेल, कारण ती सेवा जी आहे ती विशेषतः इस्रायल राष्ट्राकरता आणि जगातील लोकांकरता पवित्र आत्म्याची सेवा असेल. But we do not have a lot of scripture that deals with the specific ministry of the Holy Spirit in the millennial kingdom or in the day of God, which is the eternity. आणि आपल्याकडे त्या संदर्भामध्ये जास्त संदर्भ पवित्र शास्त्रामध्ये सापडत नाहीत की 1000 वर्षाच्या काळामध्ये पवित्र आत्म्याची सेवा कशी असेल किंवा प्रभूच्या दिवशी ही सेवा कशी असेल याविषयी जास्त संदर्भ आढळत नाही. What we hope to teach today will answer somewhat that question. आज आपण जे शिकणार आहोत त्यातून हा प्रश्न जो आहे तो काही अंशी त्याचं उत्तर आपल्याला सापडेल. So let's read in Acts chapter 1 the setting for the day of Pentecost and what the Lord Jesus and the disciples exchanged at the beginning of the book of Acts. आणि पहिल्या अध्यायामध्ये प्रेषितांच्या आपण तिथे जी पार्श्वभूमी जी आहे पवित्र आत्मा येण्याच्या आधी त्याविषयी आपण पाहूया आणि प्रभू येशू आणि शिष्य यांनी काय चर्चा केली याविषयी आपण पाहण्याचा प्रयत्न करू. So Acts chapter 1 verses 1 through 7 will help us, or 1 through 8 will help us in our study today. आणि प्रेषितांची कृत्ये पहिला अध्याय 1 पासून तर 8 पर्यंतची जी वचनं जी आहेत त्या वचनांच्या द्वारे आजच्या आपल्या मननाकरता मदत होईल. Please read verses 1 through 8 of Acts 1. प्रेषित 1 ते 8 वचने वाचूया. थियाफिल महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करावयास व शिकवायस आरंभिले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत हे दाखविले. 40 दिवस पर्यंत तो त्यास दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी, ह्याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त
प्राप्त होईल आणि यरुशलेमेत वर यहुदियात व सर्व यहुदियात शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. Let's pray together and give thanks. Father, we're आपण grateful to you. सगळेजण मिळून प्रार्थना करूया आणि देवाचा धन्यवाद करूया. We're grateful to you for the gift of your Holy Spirit to teach us and to guide us into all truth. आणि पित्या तू जो पवित्र आत्मा दिलास आम्हाला शिकवण्याकरता आणि आम्हाला सत्यात नेण्याकरता त्याच्या सेवेबद्दल आम्ही मिळून आभार मानतो. We surrender our minds that you might teach us and our emotions that we might be stirred by the truth of your word. आम्ही आमचे मन आणि आम्ही आमच्या भावना तुला स्वाधीन करतो यासाठी की तुझ्या वचनाने आमच्या मनाचा ठाव घ्या. We thank you that the ministry of your Holy Spirit is to direct our attention to who the Lord Jesus Christ is and what he has done. आणि पवित्र आत्मा त्याची सेवा जी आहे जी आम्हाला प्रभू येशू कोण आहे आणि त्याने काय केलं आहे आमच्याकरता त्याविषयी तो आम्हाला त्यात नेतो त्यावेळेला आम्ही तुझा आभार मानतो. And so we offer you our thanks for the help that we need in order to minister your word today to your people. आणि आज तुझ्या लोकांना तुझं वचन देण्याकरता तुझ्या साह्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. We offer you our thanks in the name of Jesus Christ our Lord. Amen. प्रभू येशूच्या पवित्र नावाने प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमीन. All right, my first question to you today is, as you read the story in Acts chapter 2 of Pentecost, what are the issues for the nation of Israel? आणि ज्यावेळेस आपण पेंटिकॉस्टच्या दिवसाची जी एकंदर वृत्तांत वाचतो त्यावेळेस इस्रायल राष्ट्राच्या संदर्भामध्ये त्याचा अर्थ काय आहे? If you were in a class and I was the teacher, I would ask you to take out a piece of paper and divide it into two sections, one for the church and one for Israel. जर तुम्ही विद्यार्थी असताना तुम्ही वर्गात जर असता तर तुम्हाला मी कागद घ्यायला सांगितलं असतं आणि तुम्हाला दोन भागामध्ये मी लिहायला सांगितलं असतं. एक भाग म्हणजे इस्रायला करता आणि दुसरा भाग म्हणजे मंडळी करिता. Many of you are seasoned students of the Word of God. आपल्यापैकी पुष्कळ जण देवाच्या वचनाचे परिपक्व असे विद्यार्थी आहोत. So under the subject of the church, I would ask you to write out all of the aspects of the ministry of the Holy Spirit for the church begun on the day of Pentecost. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याची मंडळी संदर्भात जी सेवा सुरू झाली त्याविषयीच्या सगळ्या बाबी तुम्हाला मी लिहायला सांगेन कागदावरती. Then on the other part of the paper, which says Israel, I would ask you to list all of the issues that relate to Israel for this day of Pentecost. आणि कागदाच्या दुसऱ्या बाजूला पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याच्या जो आला त्याचे जे इस्रायलाच्या बाबतीमध्ये ज्या काही बाबी होत्या किंवा ज्या काही जे काही मुद्दे होते ते दुसऱ्या बाजूला मी आपणास त्याला सांगेन. And I know now pretty much what would be on your paper. आणि आता तुमच्या कागदावर तुम्ही काय लिहाल याविषयी मला बऱ्यापैकी माहिती आहे. The section that has to deal with the ministry of the Holy Spirit begun on the day of Pentecost to the church would be, it might take an hour to fill. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी मंडेच्या संदर्भामध्ये जी काही पवित्र आत्म्याची सेवा सुरू झाली त्याविषयी लिहायला आपणास कदाचित तास लागेल. And if you needed some help to fill up that part of the page, you could look at my book called Blessings All Mine with 10,000 beside. आणि हा भाग भरण्याकरता जर तुम्हाला मदत हवी जर असेल तर माझ्या पुस्तकाकडे पहा ज्याचं नाव आहे Blessings All Mine 10,000 besides. But what would your page say in regard to the nation of Israel and the Holy Spirit's ministry from the day of Pentecost? पण पेंटिकॉस्टच्या दिवसाच्या पासून इस्रायल राष्ट्र संदर्भामध्ये पवित्र आत्म्याची सेवा जी आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही आपल्या कागदावरती काय लिहाल बरे?
For most of you, that part of your paper would be blank. आणि आपल्यापैकी पुष्कळांच्या बाबतीमध्ये त्या कागदाचा तो भाग जो आहे तो आपण कोराच ठेवाल. You see, what we have done with the book of Acts is we have looked at the whole of the book of Acts through a pair of glasses that say church. आणि प्रेषितांचं कृत्य हे जे पुस्तक जे आहे त्या पुस्तकाकडे आपण मंडळीच्या चष्म्यातून आपण त्या पुस्तकाकडे पाहतो. I have asked many Bible teachers, what effect did the Pentecostal experience have for the nation of Israel? मी पुष्कळ बायबल शिक्षकांना विचारलं किंवा विचारतो की पेंटिकॉस्टच्या दिवसाचा किंवा पेंटिकॉस्टच्या दिवशी जे झालं त्याचा इस्रायल राष्ट्रावरती काय परिणाम झाला. And they don't know. आणि त्यांना त्याचं उत्तर माहिती नाही. Not one person has given to me a thorough explanation of what the day of Pentecost meant to the nation of Israel. आणि एका व्यक्तीने मला पेंटिकॉस्टचा दिवस त्याचा इस्रायल लोकांच्या करता काय अर्थ निघतो त्याविषयी भरपूर माहिती सांगितली. That is a sad circumstance of the ignorance of the book of Acts. आणि प्रेषितांचं कृत्य जे आहे त्याविषयी आपण किती अज्ञानी आहोत त्याचं ते एक दुःखद वर्णन आहे. The ministry of the Holy Spirit is described in these verses that we read 3 times. आणि जी वचनं आपण वाचली त्यामध्ये पवित्र आत्म्याच्या सेवेचं वर्णन 3 वेळेस केलं आहे. In verse 2, we have the ministry of the Holy Spirit. In verse 5, we have the ministry of the Holy Spirit. And in verse 8, we have the ministry of the Holy Spirit. वचन 2 मध्ये, वचन 5 मध्ये आणि वचन 8 मध्ये पवित्र आत्म्याच्या सेवेविषयी आपण वाचतो. But sadly, there isn't anybody that I talk to on a regular basis that can explain to me what the ministry of the Holy Spirit was on the day of Pentecost to the nation of Israel. पण दुःखाने ज्या लोकांच्या बरोबर मी बोलतो किंवा ज्यांच्याशी मी संपर्कात आहे त्यातील एकानेही इस्रायल राष्ट्राकरता पवित्र आत्म्याची सेवा पेंटिकॉस्टच्या दिवशी सुरू झाली त्याचा अर्थ काय होतो किंवा त्याचा काय संबंध येतो याविषयी कोणी सांगू शकलं नाही. Each of the Gospels gives to us the promise of John the Baptist that the Holy Spirit was going to come and baptize them with fire. आणि प्रत्येक शुभवर्तमान जे आहे त्याच्यामध्ये बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने जो संदेश दिला की पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा होईल त्याचा संदर्भ आहे. Who was John the Baptist speaking to? आणि बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे तो कोणाशी बोलत होता. He was speaking to the nation of Israel. तो इस्रायल राष्ट्राशी बोलत होता. And the early part of the book of Acts tells us the same thing. आणि प्रेषितांच्या कृत्याचा जो आरंभीचा भाग जो आहे तो आपणास तेच सांगतो. He says, you shall be baptized with the Holy Spirit. That is part of the Jewish people. आणि तिथे असं म्हटलं की तुमचा पवित्र आत्म्याच्या द्वारे बाप्तिस्मा होईल आणि हे जी गोष्ट आहे ती यहुद्यांसाठी देखील आहे. And so as we look at this and try to understand what happened on the day of Pentecost, we must ask the question, what was the intent of the coming of the Holy Spirit to the nation of Israel? आणि ज्यावेळेस आपण या गोष्टीकडे पाहतो त्यावेळेस इस्रायल राष्ट्राकरता पवित्र आत्म्याचा येण्याचा उद्देश काय होता याकडे आपण लक्ष लावले पाहिजे. We go all the way back to the ministry of John the Baptist, and it was a baptism of the Holy Spirit, or baptism in water, and it was a baptism of repentance in preparation for the coming of the Lord Jesus. आणि जर आपण मागे गेलो आणि बाप्तिस्मा करणारा योहानाने जो बाप्तिस्मा केला पाण्याचा बाप्तिस्मा पश्चातापाकरता ज्याने जे केला होता ते प्रभू येशूच्या येण्याच्या तयारीच्या उद्देशाने तो होता. How do we know then what happened on the day of Pentecost? तर मग पेंटिकॉस्टच्या दिवशी काय झालं हे आपल्यास कसं कळेल बरं. We have the quotation from the book of Joel to the nation of Israel and the sermon of Peter
to the nation of Israel in Acts chapter 2. Can you please repeat? We have in the book in Acts chapter 2 both the quotation from Joel chapter 2 and the sermon of Peter to the Jews. आपण प्रेषितांच्या कृत्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये योएलाने जे योएला संदेशाच्या द्वारे जे काही लिहिलं गेलं त्याविषयीची आपण नोंद पाहतो. We really only discover the purpose of the Holy Spirit's ministry on the day of Pentecost to the church from 1 Corinthians 12, chapter 12, verse 13. आणि पहिले करिंथ 12वा अध्याय वचन 13 पासून पुढे पवित्र आत्म्याची सेवा जी आहे मंडळी करता त्याविषयी आपण वाचतो. Now, as we try to understand the day of Pentecost, it relates to the miracles and the gifts and speaking in tongues. आणि पवित्र आत्म्याची सेवा जी आहे ती चमत्कार आहेत, नंतर दान जी आहे आणि अन्य भाषा बोलणं जे आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळते. And we ask the question, is there any verse that helps us understand why the ministry of the Holy Spirit included speaking in tongues on the day of Pentecost? आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याची सेवा जी होती त्याचा एक भाग म्हणजे अन्य भाषेमध्ये बोलणे, त्याचं कारण काय होतं? The only answer we have is found in 1 Corinthians chapter 14 and verse 21. आणि त्याचं उत्तर जे आहे ते आपणास केवळ पहिले करिंथीचा 14वा अध्याय आणि त्याच्या 21व्या वचनामध्ये आपणास पाहावयास मिळते. Please read that verse. नियमशास्त्रात लिहिले आहे की परभाषा बोलणाऱ्या लोकांच्या द्वारे व परकी माणसांच्या ओठाने मी या लोकांबरोबर बोलेन, तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत असे प्रभू म्हणतो. Let us look at this verse very carefully. आपण हे वचन जे आहे ते काळजीपूर्वक पाहूया. Paul says that it comes from the law. It's a quotation from the Old Testament. आणि पॉल म्हणतो हे जे आहे जुन्या करारातील नियमशास्त्रातील हा संदर्भ आहे. The second thing is that way back in Isaiah, which this is quoted from, it's a reference to speaking to the nation of Israel. आणि यशायातून जिथून हा संदर्भ आलाय ते इस्रायल लोकांच्याशी बोलण्याच्या संदर्भामध्ये हा संदर्भ वापरलाय. Isaiah says that God will speak to the nation of Israel. आणि यशाया म्हणतो की देव जो आहे तो इस्रायल राष्ट्राच्या बरोबर बोलणार आहे. And he will speak to them in languages that they understand, but those who speak don't know that language. आणि तो त्यांच्या बरोबर अशा भाषेतून बोलणार आहे की ज्या भाषा त्यांना त्या भाषेतून ते ऐकतील, पण जे ऐकतील त्यांना ती कळणार नाही. And then the last part of the quote tells us that the nation of Israel will not hear or accept or believe the message that God gives through these speakers in their own language. आणि त्यांच्या भाषेतून जे काही संदेश देव त्या लोकांना देणार आहे तो संदेश जो आहे ते लोक जे आहेत ते स्वीकारणार नाहीत, मान्य करणार नाहीत. So we must ask then, does this verse in Corinthians explain to us what it was that took place on the day of Pentecost? आणि हा जो करिंथामध्ये जे वचन आपण वाचलं त्यातून पेंटिकॉस्टच्या दिवशी काय झालं हे आम्हाला समजण्यास सहाय्य होते. And we say, yes, this verse does explain almost all that took place in the book of Acts. आणि हे वचन जे आहे प्रेषितांच्या कृत्यामध्ये जे काही घडलं त्या सगळ्याच्या विषयी स्पष्टीकरण हे वचन देते. So Paul is explaining to the Corinthian church the misuse of the gift of tongues that was prevalent in the day of Pentecost. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी अन्य भाषा बोलण्याचं जे दान जे आहे
त्याचा दुरुपयोग जो होत होता लोकांमध्ये त्याविषयीचं स्पष्टीकरण पाऊल या ठिकाणी देत आहे. And then we have in the book of Acts, chapter 2, the quotation from the book of Joel. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये प्रेषितांच्या त्या ठिकाणी आम्हाला योएल संदेष्टाने जे सांगितलं त्याविषयी संदर्भ आम्हाला पाहायला मिळतो. The book of Joel is not addressed to the church, it's addressed to the nation of Israel. आणि योएलाचं पुस्तक जे आहे ते मंडळीला उद्देशून ते वापरलेलं नाही, लिहिलं नाही, तर ते इस्रायल राष्ट्राकरता आहे. Joel says, your sons and your daughters, that are the Jewish children of those who heard Joel's statement and those who heard it on the day of Pentecost. आणि इथे जे म्हटले की तुमचे पुत्र व तुमच्या कन्या म्हणजे ते लोक ज्यांनी योएल संदेशाचं भविष्यवाणी ऐकली आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी त्यांचा तिथे आम्हाला संदर्भ पाहायला मिळतो. So the problem that we face today and in the Pentecostal denomination is, where does the speaking in tongues land in church history? आणि हा जो मुद्दा जो आहे तो हा आहे की विशेषतः पेंटिकॉस्टल लोकांच्या संदर्भामध्ये जसं आपण विचार करतो त्यावेळेस की अन्य भाषातून बोलणं जे आहे ते मंडळीच्या इतिहासामध्ये एक कुठे आम्हाला पाहायला मिळते. So the Lord Jesus challenged the disciples to preach the gospel. आणि प्रभू येशूने शिष्यांना वचन देण्याकरता किंवा सुवार्ता सांगण्याकरता आव्हान दिले. So now I ask you, what is the gospel that the Lord Jesus proclaimed to be preached in the book of Acts? आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये प्रभू येशूने जे शुभवर्तमान गाजवण्याकरता सांगितलं होतं ते कोणतं शुभवर्तमान होतं? It is now time to make a distinction between the gospel of the kingdom and the gospel of the grace of God. आणि आता राज्याची सुवार्ता आणि कृपेची सुवार्ता यामधला फरक आपण करणं हे आपण शिकलं The पाहिजे. history of the gospel of the kingdom is very clear in the gospels, Matthew, Mark, Luke, and John. आणि देवाच्या राज्याची सुवार्ता जी आहे त्याच्याविषयीचा इतिहास जो आहे तो अतिशय स्पष्ट आहे आणि मत्ते, मार्क, लूक, योहानमध्ये आपणास त्याविषयी पाहावयास मिळते. John the Baptist preached the gospel of the kingdom. आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने देवाच्या राज्याविषयीची घोषणा Preached the gospel of the केली. kingdom. आणि प्रभू येशूने देवाच्या राज्याची घोषणा केली. And the Lord Jesus' disciples preached the gospel of the kingdom. आणि प्रभू येशूच्या शिष्यांनी देखील देवाच्या राज्याच्या विषयीची सुवार्ता त्याची घोषणा केली. The gospel of the kingdom is to heal the sick and educate the ignorant and feed the hungry. And that gospel of the kingdom was to be preached because the Lord Jesus was there. आणि प्रभू येशूने जी देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली ती म्हणजे जे आजारी आहेत त्यांना बरे करणे आणि ज्यांना माहिती नाही त्यांना शिकवणे आणि त्यांची भूक भागवणे. आणि प्रभू येशूने अशा प्रकारे देवाच्या राज्याची सुवार्ता त्यांना गाजवली. Joel's prophecy is a direct result of the promise given in the gospel of the kingdom. आणि योएलची संदेशाची जी भविष्यवाणी जी आहे ती देवाच्या राज्याविषयीची जी सुवार्ता सांगितली त्याच्या संदर्भामध्ये ती डायरेक्ट जोडली The जाते. problem that we face in this idea regarding speaking in tongues and the day of Pentecost is the church, as we know it today, was only a mystery at that point. आणि त्या काळामध्ये ज्या मंडळीविषयी आपणास आता माहिती आहे त्या काळामध्ये मंडळी हे लोकांकरता केवळ रहस्य होतं. The gospel of the kingdom was preached by the disciples, but only to the lost sheep of the house of Israel. आणि राज्याची सुवार्ता जी आहे
प्रभू येशूने ही त्याची घोषणा केली, पण ती घोषणा जी आहे ती केवळ इस्रायल लोक जे हरवलेले होते, हरवलेले मेंढर जे होते त्यांच्याकरता ती केली. When Gentiles came to the Lord Jesus, he would say, I am sent only to the lost sheep of the house of Israel. आणि ज्यावेळेस परराष्ट्रीय प्रभूकडे आले त्यावेळेस तो म्हणाला की मला केवळ इस्रायलातील जे हरवलेले मेंढर जे आहेत त्यांच्याकरता पाठवलाय. Peter's sermon that followed the quotation of the book of Joel begins by saying, You men of Israel. आणि योएल संदेष्टाने जे भविष्यवाणी केली त्याविषयीची सुरुवात जी आहे तिथे असं म्हटलं की अहो इस्रायल लोकांनो. Here is the lesson. The Lord Jesus Christ came as the King of the Jews in the Gospels recorded for us by Matthew, Mark, Luke, and John. आणि मत्ते, मार्क, लूक, योहान या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त इस्रायल लोकांचा राजा म्हणून आला याची नोंद आहे. And we know that Israel officially and generally rejected the Lord Jesus as their Messiah and crucified him. आणि इस्रायल लोकांनी अधिकृत रीतीने आणि त्यांनी प्रभू येशूला मसीहा म्हणून नाकारले आणि त्याला वधस्तंभावर खेळले. In Matthew, we have the genealogy which qualified the Lord Jesus to be the King of Israel. आणि मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये आपणास प्रभू येशूची वंशावळी पाहावयास मिळते, त्यातून प्रभू येशू राजा म्हणून म्हणावयास योग्य होता. We have the manifesto of the king in Matthew 5, 6, and 7. आणि मत्ते 5, 6 आणि 7 या अध्यायांमध्ये राजाची घोषणापत्र आपणास पाहावयास मिळते. And then in chapters 8 and 9 of Matthew, we have 10 miracles that prove the Lord Jesus Christ was the Messiah of Israel. आणि 8 आणि 9 मत्त्याच्या अध्यायामध्ये आपणास 10 चमत्कारांविषयी वाचायला मिळते, ज्यावरून हे सिद्ध होते की प्रभू येशू जो आहे हा इस्रायल लोकांचा मसीहा होता. When the Lord Jesus presented himself with all of these credentials, the nation of Israel responded by saying, We will not have this man to rule over us. ज्यावेळेस प्रभूने आपल्या राजतत्वाचे ज्यावेळेस त्यांना प्रमाण दिले त्यावेळेस इस्रायल लोकांनी असा प्रतिसाद दिला की हा आम्हाला राजा म्हणून आम्ही याला स्वीकारणार नाही. And so the Lord Jesus Christ was crucified and he was buried and he rose again the third day. आणि मग प्रभू येशूला वधस्तंभावरती खिळण्यात आलं, त्याला पुरण्यात आले आणि तो तिसरे दिवशी मरणातून जिवंत झाला. And the book of Acts, written by Luke, opens for us for the Lord Jesus Christ before he ascended to glory. आणि प्रेषितांचं कृत्य जे लुकाने लिहिलं त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गौरवामध्ये वरती घेतला गेला त्याच्या आधी त्याने जे केलं त्याचं वृत्तांत मला पाहायला मिळतो. And the book of Acts opens by saying that the Lord Jesus spent 40 days preaching to them the things pertaining to the kingdom of God. आणि प्रेषितांचं कृत्य या पुस्तकाची सुरुवात जी आहे ती याद्वारे होते की प्रभू येशू 40 दिवस पर्यंत तो देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत त्यांच्या बरोबर तो राहिला. What is the kingdom of God? आणि देवाचं राज्य म्हणजे काय? Again, we look at the word kingdom of God and we put in the word church. आणि बऱ्याचदा आपण तिथे देवाचं राज्य हा शब्द वाचतो आणि तिथे आपण मंडळीला घालतो. But the words kingdom of God used in Mark and Luke and John and the kingdom of heaven used in Matthew refers to the millennial reign of Christ for 1,000 years. आणि मार्क शुभवर्तमान, लुकाचं शुभवर्तमान आणि योहानाचं शुभवर्तमान आणि याच्यामध्ये जिथे आपण वाचतो देवाचं राज्य किंवा मत्त्यामध्ये जिथे आपण स्वर्गाचं राज्य हा शब्द वाचतो त्यामध्ये प्रभू येशूचं 1000 वर्षाचं राज्य जे आहे त्याविषयी आपणास वाचायला मिळते त्या शब्दांमध्ये. So the book of Acts opens by the Lord himself explaining to the disciples about the coming kingdom of God, the millennial आणि kingdom.
आणि प्रेषितांचं कृत्य जे आहे त्याची सुरुवात जी आहे ते येऊ घातलेलं 1000 वर्षांचं राज्य जे आहे त्याविषयी आपणास प्रभू येशू ख्रिस्त स्वतः इस्रायल लोकांना किंवा त्याच्या लोकांना समजावून सांगताना आढळतो. So after 40 days of preaching to the disciples about the millennial kingdom, the disciples ask a very significant question. आणि 40 दिवस पर्यंत येणारं 1000 वर्षाचं राज्य जे आहे त्याविषयी शिकवल्यानंतर शिष्यांनी एक अतिशय तत्वसंगत प्रश्न प्रभूला विचारला. The question is given to us in verse 6. आणि त्याचं उत्तर जे आहे ते वचन प्रश्न जो आहे ते वचन 6 मध्ये आपणास पाहावयास मिळते. Those that were there asked him, "Will you at this time restore the kingdom to Israel?" आणि प्रश्न असा आहे की याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय, हा प्रश्न उपस्थितांनी प्रभूला केला. It's been hundreds of years since Israel was carried away captive and they had no kingdom. आणि शेकडो वर्षांपूर्वी इस्रायल लोकांना वासामध्ये घेऊन घेण्यात आलं होतं आणि त्यांना स्वतःच असं राज्य नव्हतं. And for 400 silent years between Malachi and Matthew, there was no message about anything from God to the nation of Israel. आणि मलाकीच्या पुस्तकापासून तर मत्त्याच्या पुस्तकामध्ये जो 400 वर्षाचा शांत काळ लोटला त्यामध्ये देवाकडून इस्रायल लोकांच्या करता कोणताही संदेश आला नव्हता. Then Jesus was born in Bethlehem. आणि मग प्रभू येशूचा जन्म जो आहे तो बेथलेहेमात झाला. And the wise men came and asked, "Where is he that is born King of the Jews?" आणि जे ज्ञानी लोक होते त्यांनी येऊन विचारलं की यहुद्यांच्या राजाचा जन्म झाला आहे तो कुठे आहे. And the Lord Jesus was then presented to the nation of Israel as the Messiah, the King of the Jews. आणि इस्रायल लोकांच्या करता प्रभू येशूला एक मसीहा, इस्रायल लोकांचा राजा म्हणून तिथे सादर केला आहे. And when he died on the cross, the label over his head was, "This is Jesus of Nazareth, the King of the Jews." आणि जेव्हा तो वधस्तंभावरती मरण पावला त्यावेळेस त्याच्या वधस्तंभावरती असा लेख लिहिला होता की हा नासरीत येशू आहे आणि हा यहुद्यांचा राजा आहे. So John the Baptist presented and promised the kingdom of God, a messianic kingdom by the Holy Spirit. आणि या ठिकाणी बाप्तिस्म करणाऱ्या योहानाने प्रभूचं देवाचं राज्य आणि मसीहाचं जे येणारं जे राज्य आहे त्याविषयी सांगितले. The disciples of the Lord Jesus said they also were preaching the kingdom because the Lord Jesus was there as the king. आणि प्रभू येशूचे शिष्य जे आहेत ते देखील राजाची सुवार्ता जी आहे ती गाजत होते कारण की प्रभू येशू तिथे राजा म्हणून होता. And the Lord Jesus preached the kingdom as well. आणि प्रभू येशूने सुद्धा देवाच्या राज्याची घोषणा केली. And so when we open the book of Acts, we're told that the kingdom is on the lips of the Lord Jesus, in the ears of the disciple, in the quotation from Joel. आणि प्रेषितांच्या कृत्याच्या मध्ये आपणास प्रभू येशूच्या ओठांवरती देवाच्या राज्याविषयी होतं आणि शिष्यांच्या कानामध्ये होतं आणि तो संदर्भ जो आहे तो योएलच्या पुस्तकातून आम्हाला पाहावास And मिळतो. where is the church then? आणि मग प्रश्न उभा राहतो असा की मंडळी कुठे आहे. We don't have any reference to the church as we know it today in the early part of the book of Acts. आणि मंडळी जी आपल्या आता सध्या माहिती आहे त्या अर्थाने प्रेषितांच्या कृत्याच्या पुस्तकाच्या आरंभीच्या भागामध्ये त्यावेळेस लोकांना माहिती The नव्हती. translation of the word church should be in the early part of the book of Acts simply an assembly, largely, if not entirely, of Jewish people. आणि त्याचं भाषांतर जे आहे जे आम्हाला पाहावास मिळतं ते असं आहे की
मंडळी म्हणजे लोकांचा समूह, विशेष करून यहुदी लोकांचा. So the Lord Jesus was rejected because of his ministry in the Gospels. आणि प्रभू येशूने जी सुवार्ता सांगितली, त्याची सेवा केली, त्याच्यामुळे त्याला यहुदी लोकांनी नाकारले. And now the book of Acts opens with the thought and words about the kingdom, and they are proclaimed in the book of Acts. आणि प्रेषितांचं कृत्य जे आहे त्याच्यामध्ये देवराज्याच्या विषयी घोषणा किंवा माहिती देऊन या पुस्तकाची जी आहे सुरुवात झाली आहे. So I go back to my original question. What happened on the day of Pentecost for the nation of Israel, and what happened on the day of Pentecost for the church? तर मग माझ्या मूळ प्रश्नाकडे मी जातो की पेंटिकॉस्टच्या दिवशी इस्रायल राष्ट्राच्या बाबतीत काय झालं आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी मंडळीच्या बाबतीमध्ये काय झालं. The sad commentary on our view of the book of Acts is that we don't say anything about the day of Pentecost for Israel. आणि दुःखाची बाब अशी आहे की आपण या विषयी बोलताना कधीच पेंटिकॉस्टच्या दिवशी इस्रायल राष्ट्राच्या बाबतीमध्ये काय झालं याविषयी आपण जास्त वाच्यता करत नाही. So before you throw me out, let me let you know that I believe the church was born on the day of Pentecost according to 1 Corinthians 12:13. आणि पहिले करिंथ 12:13 ह्या संदर्भाच्या आधारे मला आपणास सांगू द्या की पेंटिकॉस्टच्या दिवशी मंडळीचा जन्म झाला. And so, because many people only see the church in the book of Acts, they have difficulty fitting Pentecost into the daily experience of the church. आणि बरेच लोक जे आहेत ते पेंटिकॉस्टच्या दिवसामध्ये मंडळीला पाहतात आणि म्हणून पेंटिकॉस्टचा अनुभव मंडळीच्या दैनंदिन जीवनामध्ये ते लागू करण्यास किंवा पाहाव्यास त्यांना ते जमत नाही. Many Bible teachers are faced with this dilemma. Why is the church today not as powerful, not as passionate, not as fruitful as it was in the day of Pentecost in Acts? पुष्कळ देवाच्या वचनाचे शिक्षक त्यांना हा प्रश्न पडतो की प्रेषितांच्या काळामध्ये ज्या प्रकारे देवाची मंडळी जी सामर्थ्याने भरली होती ती कार्य करण्यासाठी फार उत्कटतेने राबत असे आणि ती अतिशय फलदायी होती, अगदी त्या प्रकारे ती आजच्या काळामध्ये का नाही. Why do we not see people who are preaching knowing a language or speaking in a language they do not know? आणि लोक अशा भाषेमध्ये का घोषणा करतात, अशा भाषेमध्ये का घोषणा करतात जी भाषा त्यांना स्वतःलाच माहिती Why नाही. do we not see thousands of people come to know Jesus Christ as we have in the early part of the book of Acts? आणि प्रेषितांच्या कृत्यांच्या आरंभच्या भागामध्ये ज्या प्रकारे झालं त्या प्रकारे हजारो लोक प्रभू येशूच्या कडे का येत नाही. The reason we have those problems is because we are trying to make the church in our lives duplicate what took place on the day of Pentecost and shortly after there. आणि आपण आपल्या जीवनामध्ये आपण पेंटिकॉस्टच्या दिवशी जे झालं त्या दिवशी मंडळीच्या बाबतीत जे झालं त्याची आपण त्याची पुनरावृत्ती करण्याचा आपण प्रयत्न But the करतो. Bible is very clear, the New Testament is very clear that the church was a mystery not explained until Ephesians chapter 2 and 3. आणि इफिस 2:3 पर्यंत मध्ये जोपर्यंत सांगितलं गेलं नाही स्पष्टपणे तोपर्यंत मंडळी जी आहे देवाच्या लोकांकरता रहस्यच होतं. We violate principles of interpretation by taking the church as we know it in the book of Ephesians and try to make it fit the early part of the book of Acts. आणि इफिस येथील जी मंडळी जी आहे त्या स्वरूपामध्ये आपण मंडळीकडे घेऊन
आणि तिला आपण प्रेषितांच्या प्रारंभीच्या काळामध्ये जे सांगितलंय त्यामध्ये तिथे आपण तिला गौण्याचा किंवा बसवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या दृष्टीने आपण मंडळीकडे पाहतो. What is the alternative to trying to make Joel, who speaks to the nation of Israel, speak to the church? आणि योएल संदेष्टा जो इस्रायल लोकांच्या बरोबर बोलला त्याचप्रमाणे मंडळीच्या बरोबर कोणी बोलण्याकरता आणि कुठला पर्याय आहे का? So let's look back again. आता आपण पुन्हा मागे पाहूया. There are two great peoples of God, one the nation of Israel and one the church. आणि देवाचे दोन थोर लोक आहेत. एक गट म्हणजे इस्रायल राष्ट्र आणि दुसरा गट म्हणजे देवाची मंडळी. Both of them are loved and cared for by God and by the Lord Jesus Christ. आणि या दोघांच्या वरती देवपिता प्रीती करतो, त्यांची काळजी घेतो आणि प्रभू येशू देखील. The church is an organism made up of people who believe the gospel of the Lord Jesus Christ from the day of Pentecost to the present time. आणि पेंटिकॉस्टच्या दिवसापासून आताच्या समयापर्यंत ज्यांनी शुभवर्तमान ऐकून त्याच्यावरती विश्वास ठेवला अशा लोकांचा भरणा झालेली देवाची ही जिवंत मंडळी, त्याला मंडळी म्हणतात किंवा चर्च म्हणतात. The church continues to grow as the gospel of the grace of God is preached around the world. आणि जगभर देवाच्या कृपेची सुवार्ता जशी जशी गाजवण्यात येते तसं ही देवाची मंडळी जी आहे ती वाढत But at the same moment on the day of Pentecost, God did a great work for the nation of Israel. पण पेंटिकॉस्टच्या त्याच दिवशी देवाने इस्रायल राष्ट्राच्या करिता एक मोठं कार्य केलं. God fulfilled for Israel on the day of Pentecost a lot of promises and prophecies given in the Old Testament. आणि जुन्या करारामध्ये ज्या पुष्कळ भविष्यवाण्या आणि पुष्कळ अभिवचनं जी दिली गेली होती त्याची पूर्णता देवाने केलेली पेंटिकॉस्टच्या दिवशी आपणास आढळते. There isn't one promise or one prophecy in the Old Testament for the church and for the believers in the body of Christ. आणि जुन्या करारामध्ये देवाच्या मंडळीच्या बाबतीमध्ये किंवा देवाची मंडळी जे शरीर जे आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला एकही भविष्यवाणी पाहावास मिळत नाही. But there are hundreds of prophecies in the Old Testament regarding the nation of Israel, including the promise of John the Baptist for a baptism of the Holy Spirit. पण जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांच्या बाबतीमध्ये शेकडो भविष्यवाण्या आहेत आणि त्यातील एक म्हणजे बाप्तिस्म करणाऱ्या योहानाच्या वेळेस ज्या प्रकारे झाली योहानाने ज्या प्रकारे केली त्या प्रकारे पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माविषयीची भविष्यवाणी. The greater event on the day of Pentecost was for the nation of Israel rather than for the church. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी जी घटना झाली ती इस्रायल राष्ट्राच्या करता एक मोठी अशी घटना होती. मंडळीच्या विषयी बोलण्यापेक्षा इस्रायल राष्ट्राविषयी ते अधिक ते सुसंगत. The baptism of the Holy Spirit on the day of Pentecost was not only to form the church, but to establish the preaching of the gospel of the kingdom to the nation of Israel in the book of Acts. आणि त्या दिवशी जे काही झालं त्या दिवशी केवळ पेंटिकॉस्टच्या दिवशी देवाची मंडळी ही उभी राहणार त्याविषयी नाही, तर पुढे जे देवाच्या मंडळीशी आपणास पाहावयास मिळते त्या बाबतीत देखील ते आहे. So Israel rejected the gospel of the kingdom in the gospels, Matthew, Mark, Luke, and John, by crucifying the Lord Jesus. आणि इस्रायल लोकांनी प्रभू येशूला वधस्तंभावरती खिळून देवाच्या राज्याविषयीची जी सुवार्ता जी आहे ती त्यांनी नाकारली आणि त्याविषयी आम्हाला मत्ते, मार्क, लूक, योहानामध्ये पाहावयास मिळते. So what was the result of the Jewish nation in the book of Acts to the preaching of the gospel of the kingdom? आणि
इस्रायल लोक जे आहेत किंवा यहुदी लोक जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये देवाच्या राजाची घोषणा जी आहे त्याचा संदर्भ काय ठरतो बरं? The book of Acts opens by the preaching of the gospel of the Lord Jesus as the risen Messiah of Israel. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो इस्रायल लोकांचा पुनरुत्थित मसीहा जो आहे त्या दृष्टीने त्याला प्रारंभीच्या काळामध्ये भागामध्ये प्रेषित कृत्यामध्ये दाखवलाय. In one text in the book of Acts, they accused Paul of preaching another king, Jesus. आणि एका भाषांतरामध्ये असं म्हटलंय की त्यांनी पौलाला आणि दुसरा राजा प्रभू येशू याच्याविषयी घोषणा करतो म्हणून त्याला दोष दिला. But Jesus is not the king of the church. पण प्रभू येशू जो आहे तो मंडळीचा राजा नाही. He is the Lord of the church. तो मंडळीचा प्रभू आहे. So the reference says he is King of kings and he is Lord of lords. आणि म्हणून संदर्भ आम्ही वाचतो की तिथे असं म्हटलंय की तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. And the answer is simple. He is King of kings to Israel. He's Lord of lords to the church. आणि त्याचं उत्तर जे ते खूप सोपं आहे. तो राजांचा राजा हा त्याचं जे नातं जे आहे ते इस्रायलाच्या बाबतीमध्ये आहे आणि प्रभूंचा प्रभू तो मंडळी करीत आहे. So the gospel of the kingdom that was preached in the Gospels was now being preached in the early part of the book of Acts. आणि जे शुभवर्तमानांमध्ये देवाच्या राज्याची जी सुवार्ता गाजवण्यात आली होती ती सुवार्ता जी आहे प्रेषितांच्या कृत्याच्या प्रारंभीच्या भागामध्ये गाजवल्याचं आपल्याला आढळते. Why does the book of Acts present to us, to the Jew first and also to the Gentile? आणि प्रेषितांचं कृत्य जे आहे त्याच्यामध्ये आधी यहुद्यांना ही सुवार्ता नंतर मग जे परराष्ट्रीय त्यांना देखील का सादर केली आहे. So what was Israel's response to the preaching of the gospel of the kingdom in the book of Acts? आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये देवाच्या राज्याच्या विषयीची सुरुवात जी घोषणा जी झाली त्यातला इस्रायलाचा एक राष्ट्र म्हणून काय प्रतिसाद होता? Isaiah says it's going to be exactly the same response as happened in what we call the Gospels, Matthew, Mark, Luke, and John. आणि मत्तै, मार्क, लूक आणि योहान यामध्ये त्या लोकांनी ज्या प्रकारचा प्रतिसाद दिला अगदी त्याच प्रकारे ते करणार आहे तसं आम्हाला यशात पाहायला मिळते. Acts chapter 7, we have the stoning of Stephen. आणि प्रेषिताच्या 7व्या अध्यायामध्ये स्तेफनला धोड मार झाल्याचं आपल्याला आढळते. That was something that was carried out by the leaders of the nation of Israel. आणि ती कृती जी आहे ती इस्रायल राष्ट्राच्या नेतेगणांनी ती गोष्ट केली. And they stoned Paul on several occasions. आणि त्यांनी पुष्कळ प्रसंगामध्ये पौलावर देखील धोंडमार केला. And so the book of Acts is a record of Israel refusing to accept the Lord Jesus as the risen Messiah of Israel. आणि प्रेषितांचं कृत्य या गोष्टीची नोंद तिथे आम्हाला पाहावयास मिळते की इस्रायल लोकांनी प्रभू येशूला त्यांचा पुनरुत्थित मसीहा म्हणून स्वीकारायस ते तयार झाले नाहीत. And so the miracles and signs that were done by the apostles in the book of Acts authenticated the message of the gospel of the kingdom to the nation of Israel. आणि इस्रायल राष्ट्राकरता जो काय सुवार्तेचा संदेश जो होता राज्य देवाच्या राज्याचा सुवार्ता संदेश जो होता तो पटवण्याकरता त्यांना त्याच्याची खात्री करून देण्याकरता चमत्कार आणि चिन्हे यांचा उपयोग झाला. So in the book of Acts, the gospel of the kingdom began on the day of Pentecost to be preached, and as it was rejected by the Jewish leaders and those dispersed around the world, God turned to the gospel of the grace of God. आणि देवाची राज्याची सुवार्ता जी आहे ती इस्रायल लोकांनी नाकारली आणि जे पांगलेले होते इस्रायल यहुदी लोक त्यांनी नाकारली म्हणून देवाने कृपेची सुवार्ता जी आहे ती परराष्ट्रांसाठी आणली.
The book of Acts takes about 30 years to record what had happened. आणि प्रेषितांचा त्यामध्ये जे झालं ते त्याची नोंद करण्याकरता 30 वर्ष लागले. So the church began like a dot on the day of Pentecost. आणि पेंटिकॉसच्या दिवशी एखाद्या बिंदूप्रमाणे मंडळीचा आरंभ झाला. It was a mystery not revealed until Ephesians chapter 2 and 3, which would have been after the book of Acts. आणि एफेस 2 आणि 3 मध्ये ज्यावेळेस हे सत्य किंवा रहस्य प्रगट झालं मंडळीशी त्या वेळेस त्या प्रकारे ते आधी नव्हतं, प्रेषितांच्या कृत्याच्या काळामध्ये नव्हतं. So the problem that we face with the gift of tongues is trying to take something that was done specifically to announce the gospel of the kingdom with miracles and signs and tongues and put it into the church today. आणि आपण बऱ्याचदा लोक ही जी भाषा बोलण्याचं दान जे होतं आणि ते ज्या प्रकारे चमत्कार करून किंवा चिन्हे करून ते गाजवण्यात आलं ते जे होतं ते इस्रायल लोकांच्या करता ते होतं, त्यांना पटवून देण्याकरता होतं, पण आपण ते घेऊन त्याचं लागू करून आपण मंडळीला करतो. There's 1,007 verses in the book of Acts. Over 300 of them have to do with the nation of Israel. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये 1007 वचने आहेत, त्यापैकी जवळजवळ 300 वचने जी आहेत ती इस्रायल राष्ट्राच्या The संदर्भामध्ये gift आहेत. of tongues and the miracles and signs were given to the nation of Israel for the preaching of the gospel of the kingdom, a risen Messiah, Jesus Christ the Lord. आणि प्रभू येशू जो पुन्हा उठलेला मसीहा जो होता तो आहे हे पटवण्याकरता अन्य भाषा चमत्कार आणि चिन्हे इस्रायल लोकांच्या करता वापरण्यात आले. But if you see nothing but the church in the book of Acts, you have the terrible problem of making Joel and Isaiah fit into the church. आणि जर आपण प्रेषितांचं कृत्य या पुस्तकाकडे फक्त मंडळीच्या दृष्टीने पाहिलं तर मग आपण योएल संदेष्टा आणि यशया यांना जणू काय त्यांची भविष्यवाणी मंडळीला आपण जोडतो. Or you have to chastise the church and say, we don't have the faith, we don't have the knowledge, we don't have the passion to do what happened in the early part of the book of Acts. We don't have that passion today. किंवा आम्हाला असं म्हणायला लागेल की जे काही पेंटिकॉसच्या दिवशी झालं आणि जे काही ज्या काही गोष्टी झाल्या, जे काही ज्ञान किंवा जे काही जो काही विश्वास आणि जे काही लोकांना कार्य करण्याची जी उत्कट इच्छा होती त्या गोष्टी ज्या त्या आज नाही. So what happened at the end of the book of Acts? मग प्रेषितांचं कृत्य पुस्तक हे संपलं, त्याच्या शेवटाच काय झाले? Paul in prison in Rome is faced with unbelieving Jews regarding the gospel of the kingdom. आणि प्रेषितांच्या कृत्याच्या शेवटास पौल तुरुंगामध्ये होता आणि विश्वास न ठेवणारे असे यहूदी जे आहेत त्यांच्या बरोबर त्याचा संबंध आला. Paul quotes Isaiah and says, you have ears to hear, but you cannot hear. You have eyes to see, but you cannot see. And you are not going to believe the gospel of the kingdom. आणि पौल यशाचा संदर्भ घेऊन म्हणतो की तुम्हाला कान आहेत पण तुम्हाला ऐकायला येत नाही, तुम्हाला डोळे आहेत पण तुम्ही पाहत नाही आणि तुम्ही देवाच्या राजाच्या सुवार्तेच्या वरती तुम्ही विश्वास ठेवणार नाही. So Israel rejected the risen Messiah by stoning Stephen and by putting Paul and Peter in prison. आणि इस्रायल लोकांनी स्तेफनाला धोडमार करून आणि पेत्र आणि पौल यांना तुरुंगात टाकून त्यांनी पुनरुत्थित मसीहाला त्यांनी धिक्कारले. The last paragraph in the book of Acts, Paul says, I go to the Gentiles and they will hear. आणि
प्रेषितांचं कृत्य याचा शेवटचा अध्याय, त्याचा शेवटचा जो परिच्छेद जो आहे, त्यामध्ये पौल असं म्हणतो की आता मी परराष्ट्रांकडे वळेन आणि ते ऐकतील. What will they hear from Paul? ते पौलाकडून काय शिकणार होते? They will not hear the gospel of the kingdom ते राज्याची सुवार्ता ऐकणार नव्हते, because in 70 AD, Jerusalem was destroyed, the temple was destroyed, the sacrifice, the priesthood, and the offerings were all destroyed. कारण इसवी सन 70 मध्ये मंदिर जे आहे ते उद्ध्वस्त करण्यात आलं. त्याचबरोबर अर्पणे जी आहेत आणि त्यातील जे विधी जे होते ते सगळे उद्ध्वस्त करण्यात आले. And God suspended the offer of the kingdom through a risen Messiah. And with that, he suspended the miraculous demonstrations that authenticated the gospel of the kingdom. आणि देवाने प्रभू येशूची सुवार्ता जी आहे ती लोकांच्या समोर ठेवली आणि त्याद्वारे देवाच्या राज्याची जी घोषणा जी होती ती जणू काय ती त्याच्या ती जी आहे ती सिद्ध त्याद्वारे झाली. And the next book after the book of Acts is the book of Romans. आणि प्रेषितांच्या कृत्यानंतरचं पुढचं पुस्तक जे आहे ते रोमचं पुस्तक आहे. In chapter 1 in verse 16, what does Paul say? पहिल्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये पौल काय म्हणतो? He said, I am not ashamed of the gospel of God, the gospel of Christ. तो म्हणतो की कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, ख्रिस्ताच्या सुवार्तेची. Why doesn't he say, I'm not ashamed of the gospel of the kingdom? तो असं का म्हणत नाही की मला राज्याच्या सुवार्तेची लाज वाटत नाही? The gospel of the kingdom ceased to be a message to the Jewish nation from then until now. आणि तेव्हापासून देवाच्या राज्याची सुवार्तेचा जो संदेश जो आहे तो तेव्हापासून तर आतापर्यंत यहुदी लोकांच्या करता नाही. And so for 8 chapters in the book of Romans, Paul explains the gospel of the grace of God that is still being preached today. आणि रोमच्या पत्राच्या पहिल्या 8 अध्यायामध्ये तिथे पौल देवाच्या कृपेची सुवार्ता सांगतो आणि ती सुवार्ता आजही गाजविण्यात येते. Sadly, many preachers and evangelists are still preaching the gospel of the kingdom. आणि दुर्दैवाने पुष्कळ उपदेशक आणि सुवार्तिक आजही देवाच्या राज्याची घोषणा करतात. They feed the hungry and they clothe the naked and they give health to those who are sick and they are preaching the gospel of the kingdom. आणि जे भुकेले आहेत त्यांना ते खावयास अन्न देतात, ज्यांना वस्त्र नाही त्यांना अशांना ते वस्त्र देतात, आजारांना बरे करतात आणि ते जणू काय देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करतात. Remember, the gospel of the kingdom was preached before the cross. आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की वधस्तंभाच्या पूर्वी राज्याची सुवार्ता जी आहे ती गाजवण्यात आली. And the gospel of the kingdom can be preached without the cross and the resurrection. आणि वधस्तंभाशिवाय देवाच्या राज्याची सुवार्ता जी आहे ती गाजवता येणं शक्य आहे. But the gospel of the grace of God requires the death of Christ and his resurrection and his ascension and his coming again. पण कृपेची सुवार्ता जी आहे त्याच्याकरता ख्रिस्ताचं मरणे, त्याचं पुनरुत्थान, त्याचं पुरले जाणे, त्याचं पुनरुत्थान आणि पुन्हा येणे हे कृपेच्या सुवार्तेसाठी या अगत्याच्या गोष्टी आहेत. So if you leave the gospel of the kingdom behind and preach the gospel of the grace of God, it will solve enormous number of problems. आणि जर आपण देवाची राज्याची सुवार्ता जी आहे ती बाजूला ठेवून देवाच्या कृपेची सुवार्ता जी आहे ती जर आपण गाजवली तर त्याद्वारे
पुष्कळ समस्या If you will मिटतील. examine Pentecost in the light of the Jewish nation and the promises of Isaiah and Jeremiah and Zechariah, you will find that you do not need the gifts of the Spirit that are described on the day of Pentecost. आणि जर आपण ह्या प्रेषितांच्या कृत्यामध्ये पेंटिकॉस्टच्या दिवशी जे झालं ते यशाने जे लिहिलं, इर्माने जे लिहिलं आणि जखऱ्याने जे लिहिलं त्यांच्या प्रकाशात आपण जर या गोष्टी पाहिल्या तर त्या चमत्कारांची आपल्याला आज गरज नाही हे आपल्या लक्षात येईल. The gift of tongues was given through Isaiah by the Holy Spirit only to the nation of Israel, and anything that we find it today is an imitation and a fraud of that gift. आणि पवित्र आत्म्याची जी ज्याच्याद्वारे जी अन्य भाषा बोलण्याची जी 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 जे कृपादान दिलं होतं यशाविषयी जे सांगितलं होतं ते केवळ इस्रायल लोकांच्या करता होतं आणि जर त्याचं लागू करणं आपण जर आज आपल्या करता केलं तर ते फ्रॉड होईल आणि ते कदाचित आपण त्याचं आपण त्याच्या प्रकारे करण्याचा आपण प्रयत्न करतो. Can God do miracles in the lives of believers today? The answer, of course, is yes. आणि देव त्याच्या विश्वासदारांच्या त्याच्या लोकांच्या जीवनामध्ये आजही चमत्कार जे ते कराव्यास समर्थ आहे का तर या प्रश्नाचं उत्तर होय असं असेल. But the prescribed miracles that were promised to Israel and fulfilled in the early part of the book of Acts is not something we should expect in the church today. पण जे चमत्कार इस्रायल लोकांच्या करता सांगितले होते आणि ज्याचा उल्लेख प्रेषितांच्या कृत्याच्या पुस्तकाच्या प्रारंभीच्या भागात आम्हाला झालेला आढळतो त्या प्रकारचे चमत्कार आज आपण मंडळीमध्ये अपेक्षित. So as we understand the promises of the Old Testament for the day of Pentecost, fulfilling Joel and Isaiah and Zechariah, we can expect that the ministry of the Holy Spirit will not include specific gifts given to the nation of Israel. आणि जर आपण योएलाचं पुस्तक, यशाचं पुस्तक आणि जखऱ्याचं पुस्तक याच्यामध्ये जे आपण या भविष्यवाण्या ज्या आहेत त्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की जी दाणे विशेषतः इस्रायल लोकांच्या करता दिली गेली त्या संदर्भात ते नाही. So there were two great peoples of God, the nation of Israel and the church. तर देवाचे दोन थोर लोक आहेत, एक म्हणजे इस्रायल राष्ट्र आणि मंडळी. The book of Acts is a transition period of some 30 years. आणि प्रेषितांचं कृत्य जे आहे हे जे स्थित्यांतर झालं तो काळ जो आहे आणि तो 30 वर्षांचा काळ आहे. On the same day of Pentecost, God did a great work for the nation of Israel in fulfillment of many promises. And God did a great work for the church in the birth of the church, which increased during the book of Acts. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये पेंटिकॉस्टच्या दिवशी देवाने जे काही केलं त्यामध्ये इस्रायल लोकांच्या बाबतीमध्ये पुष्कळ त्याचे अभिवचन त्यांनी ती पूर्ण केल्याचं आपल्याला आढळते आणि मंडळीच्या बाबतीमध्ये आपण मंडळीचा जन्म आणि मंडळीचा विस्तार आपण पुढे पाहतो. As John the Baptist said, he must increase, I must decrease. आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने असं म्हटलं की त्याचा माझा ऱ्हास हो त्याची वृद्धी हो. In the book of Acts, the gospel of the kingdom preached by John the Baptist decreased until it was suspended at the end of the book of Acts. आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने जो संदेश जो दिला त्याचा ऱ्हास होत गेला आणि प्रेषितांच्या कृत्याच्या शेवटास तो जो संदेश जो आहे तो संपला, तो निघून गेला. And the gospel of the grace of God, which began on the day of Pentecost, increased and became that which was flooded around the world and continues to spread, the gospel of the grace of God. आणि देवाच्या कृपेची जी सुवार्ता जी आहे जसा जन्म पेंटिकॉस्टच्या दिवशी झाला ती वाढत गेली, ती जगभर पसरली आणि ती जगभर पांगत गेली.
If you leave Israel out of the book of Acts, you will face enormous problems making it make sense to the church today. आणि जर आपण ही गोष्ट समजा सोडली, इस्रायल राष्ट्र जर सोडलं आणि त्याच्या ते सोडून जर आपण ह्या गोष्टींकडे पाहिलं तर आपणास पुष्कळ गोष्टी गोंधळाच्या आढळतील आणि आपल्याला मंडळी करता याचा अर्थ काय तो हे समजणंच कठीण होईल. But if you see the nation of Israel from the beginning of the book of Acts and the teaching about the kingdom, you will find it fits together in a marvelous way and answers so many questions that are difficult without that view. आपण जर प्रारंभापासून इस्रायल राष्ट्र या दृष्टीने जर आपण त्या पूर्ण प्रेषितांच्या कृत्याकडे जर पाहिलं, त्याविषयी आपण विचार केला, त्याविषयी आपण समजून घेतलं तर आपले पुष्कळ प्रश्न जे आहेत ते मिटतील आणि आपणास या गोष्टींचा नीट अर्थ होईल. I have been only able to give a very broad picture of why the speaking in tongues was a ministry and a miracle for the nation of Israel and not for the church. आणि मी खूप थोडक्यामध्ये आपणास देवाच्या अन्य भाषा जी बोलण्याचं जे दान आहे ते केवळ इस्रायल लोकांच्या करता होतं आणि ते त्यांच्याकरता चमत्कार म्हणून किंवा त्यांना सेवा म्हणून त्यांच्याकरता दिलं होतं आणि ते मंडळी करता नाही हे मी सांगण्याचा प्रयत्न केला. I have a whole shelf of books, commentaries on the book of Acts. आणि माझ्याकडे प्रेषितांचं कृत्य याविषयी पूर्ण कपाट भरून त्याविषयीच्या कॉमेंटरीज And almost all of them belittle the disciples for asking the question, will you at this time restore the kingdom to Israel? आणि त्यातील बरेच पुस्तकं जे आहेत ते शिष्यांना नावं ठेवतात की त्याने असं का प्रश्न विचारला की प्रभूला की याच काळामध्ये तुम्ही इस्रायलाचं राज्य जे ते स्थापित करणार काय? That is a very natural and normal question that the disciples asked. आणि शिष्यांनी जो विचारला तो अतिशय नैसर्गिक आणि अतिशय तत्वसंगत असा तो प्रश्न होता. Can you imagine receiving the preaching of the Lord Jesus Christ for 40 days on the kingdom and not ask that question? आणि तुम्ही कल्पना करू शकाल काय की त्यांनी ख्रिस्ताच्या राज्याविषयीचा त्यांनी प्रश्न विचारला आणि त्याविषयी सांगितलंच गेलं नाही आधी तर कसं वाटेल. So the book of Acts is primarily a reoffer of the kingdom by the risen Christ for the nation of Israel. आणि पुनरुत्थित प्रभू जो होता त्याने इस्रायल राष्ट्राकरता त्याचं राज्य जे त्याने प्रस्थापित करणार होता त्याची काय त्याने पुन्हा एक वर त्यांना ते देऊ केलं याचं आपणास पाहावयास मिळते. If you reject that statement, you will be continually faced with trying to fit the Jewish element of the book of Acts into the church, and it will fail, and many will be discouraged in their Christian life. पण जर आपण हा जो मुद्दा हे जे वाक्याचे आहे ते समजा आपण नाकारलं तर आपल्यापैकी पुष्कळ जण जे आहेत त्यांना ह्या प्रेषितांच्या कृत्यामध्ये जे दिलाय ते आपण इस्रायल लोकांच्या बाबतीमध्ये जे दिलाय ते आपण मंडळी लागू करण्याचा आपण प्रयत्न करू आणि त्यामध्ये आपण अपयशी ठरवू आणि परिणामतः आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये बरेच जण आपण उद्विग्न होऊ. That is one of the reasons that our Bible is arranged the way it is. आणि आपलं पवित्र शास्त्र जे आहे ज्या पद्धतीने त्याची रचना झाली आहे त्याचं कारणच ते आहे. The book of Acts ends with the suspension of the preaching of the gospel of the kingdom and the increasing preaching of the gospel of the grace of God. आणि प्रेषितांचं कृत्य जे आहे त्याचा शेवट जो आहे तो देवाच्या राज्याची सुवार्ता सांगणं हे बंद करण्याने होतो आणि कृपेची सुवार्ता जी आहे ती अधिक वाढत जाऊन ती सांगण्याची घोषणा करताना आपणास पाहावयास मिळते. What follows the book of Acts? आणि प्रेषितांच्या कृत्याच्या नंतर पुढे काय झालं? The Christian church epistles follow right after the book of Acts. आणि प्रेषितांच्या कृत्याच्या नंतर ख्रिस्ती मंडळीच्या विषयी Romans and Corinthians and Galatians all expound
the Lord Jesus Christ and the cross for the gospel of the grace of God. आणि त्याच्या पुढे आपल्यास रोमकराचे विश्वासाने पावास मिळतात, गलतीकरातील मंडळ्या, करिंथीतील मंडळ्या, एफेसीतील मंडळ्या आणि देवाच्या राज्याच्या देवाच्या कृपेची सुवार्ता जो आहे त्याचा परिणाम होता. Ephesians, Philippians, and Colossians describe all the details, not of the kingdom, but of the church. एफेस, फिलिप्पी आणि कलश पत्र हे याविषयी देवाच्या राज्याविषयीचं वर्णन किंवा विवरण देण्यात आलं नाही, तर ते मंडळीविषयी देण्यात आलं Timothy, आहे. Titus, and Philemon all teach about the leaders of the church, not the leaders of a kingdom. आणि तिमोथ्य, तीत आणि फिलमोन हे मंडळीच्या नेत्यांविषयी लिहितात किंवा सांगतात, देवाच्या राज्याच्या नेत्यांविषयी ते सांगत नाहीत. And then the Hebrew Christian epistles that were apropos for the book of Acts finishes our Bible with Hebrews, James, Peter, John, and Revelation. आणि मग आपण हा जो भाग जो आहे तो त्याचा शेवट जो आहे तो इब्रिकरास पत्र, नंतर मग याकोबाचं पत्र, पेत्राचं पत्र आणि सोबत योहानाचं पत्र आणि प्रकटीकरण आणि त्याचा शेवट होतो. There are no prophecies in the Old Testament for the church. And the book of Joel must be. आणि मंडळीविषयी Go ahead. मंडळीविषयी जुन्या करारामध्ये कुठल्याही प्रकारची भविष्यवाणी करण्यात आली नव्हती. And the book of Joel must be interpreted as a lesson and a sermon for the nation of Israel and not for the church. आणि योएलाचं पुस्तक जे आहे त्याचा अर्थ आपणास इस्रायल लोकांच्या करता धडा किंवा उपदेश या दृष्टीने त्याकडे आपण पाहिलं पाहिजे, ना की मंडळीच्या बाबतीमध्ये. I know I've given you a lot of information today. आणि मला माहिती आहे की तुम्हाला मी खूप माहिती पुरवली आहे आज. Some of it you may never have heard before. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ह्या गोष्टी पूर्वी कधी ऐकल्या नसतील. But I have read the book of Acts hundreds of times. पण मी प्रेषितांचं कृत्य हे पुस्तक शेकडो वेळेस वाचलं आहे. And only when I'm able to put the nation of Israel and the church together in that transition book does it make sense to me. आणि ज्यावेळेस मी इस्रायल लोक यांना त्या पुस्तकामध्ये मी घालतो, त्याच वेळेस या पुस्तकाचा नीट अर्थ जो आहे तुम्हाला समजतो. So I'm grateful that this has been recorded and you need to listen to it again in the light of reading the book of Acts, and I believe that God will give you insight that will help you in many areas of your Christian life. आणि हा जो संदेश जो आहे त्याचं रेकॉर्डिंग केलंय आणि आपण प्रेषितांचं कृत्य हे पुस्तक वाचताना हा संदेश आपण वारंवार ऐकला पाहिजे. त्याद्वारे आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये नक्कीच मौल्यवान धडे आपणास लाभतील. So I offer this to you and to your study as a means of comprehending some of the difficult issues of the ministry of the Holy Spirit, particularly in the church. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मी आपणास यासाठी देते की आपण मंडळीच्या बाबतीमध्ये पवित्र आत्म्याच्या ज्या सेवा ज्या आहेत त्यातील पुष्कळ अवघड भाग जो आम्हाला कळत नाही तो आपणास समजून यावा म्हणून आपणासमोर मी या ठेवत आहे. So as Paul said to the Ephesian church, I commend you to the word of his grace, which is able to build you up among those who are being sanctified through faith in Jesus Christ. आणि जसं पौल म्हणाला एफेसीतील विश्वासांना की मी तुम्हाला प्रभू येशूच्या कृपेच्या स्वाधीन करतो, यासाठी की आपण त्याच्या कृपेमध्ये आपली उत्तरोत्तर वाढ व्हावी आणि आपण बलवान होत राहावं. Thank you, brother, for translating for me. I'm sure it wasn't the easiest one to do today. Thank you very much, because line was not clear, but I hope I did my best because I was not able to hear you clearly. Not I very clear. understand. Not your fault.